विचार करा, शेतात जिकडे तिकडे सोनं पसरलंय आणि हातात विळे आहेत. आज आपण बहिणाबाई चौधरींच्या कापणी या कवितेतून शेतकऱ्याच्या आयुष्यातल्या त्या सगळ्यात महत्त्वाच्या क्षणाबद्दल बोलणार आहोत. ही कविता आहे अहिराणी बोलीत लिहिणाऱ्या महान कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची. त्यांची भाषा थेट मातीतून आलेली आहे आणि हेच या कवितेला इतकं खास बनवतं. कवितेची सुरुवातच बघा किती लयबद्ध आहे. आता लागे मार्गसर, आली कापणी कापणी. यावेळी म्हणजे फक्त एका हंगामाची सुरुवात नाहीये. नाही, ही तर वर्षभराच्या मेहनतीनंतर येणाऱ्या फळाची एक प्रकारची घोषणा आहे. यात एक उत्सुकता आहे, एक मोठा आनंद दडलेला आहे. चला तर मग पहिल्या भागाकडे वळूया. कापणी आली. ही कविता वेळेचं किती अचूक भान ठेवते बघा. मार्गशीर्ष महिना लागलाय. याचा अर्थ काय, तर शेतकऱ्याच्या डोळ्यात आशेचे दिवे लागलेत. ज्या क्षणाची ते अक्षरशः वर्षभर वाट पाहत होते, ती कापणीची वेळ अखेर आलेली आहे. आणि मग त्या म्हणतात, शेत पिवये धम्मक. आहाहा, हा धम्मक शब्द ऐका फक्त, किती ताकद आहे यात. हा फक्त पिवळा रंग नाही, तर आपल्या डोळ्यांसमोर असं लखलखीत चमकदार सोनेरी शेत उडं करतो. जणू काही निसर्ग स्वतःच सांगतोय की मी तयार आहे. आता पुढे जाऊया आणि बघूया शेतामधली लगबग. ही कविता शेतातल्या त्या सामूहिक श्रमाचं एक असं जिवंत चित्र रेखाटते. वा, कापणी हे काही इकडे दुकट्याचं काम नाहीये, तो एक सोहळा आहे ज्यात अख्खं गाव एकत्र येतं. बहिणाबाई कापणीची सगळी प्रक्रिया अगदी सोप्या शब्दांत मांडतात. काप 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 म्हणत पीक कापणं, मग हातामध्ये धरायचे म्हणत ते हातात गोळा करणं, आणि खाली ठेवारे गोफणी म्हणत त्याचे भारे बांधून खाली ठेवणं. प्रत्येक क्रियेमध्ये एक लय आहे, एक संगीत आहे. खरं तर हे फक्त काम नाहीये. हे तर जणू कापणी, गोळा करणं आणि बांधणी या क्रियांचं एक लयबद्ध नृत्याच आहे. यात शिस्त आहे, एक ताल आहे आणि एकत्र काम करण्याचा तो वेगळाच आनंद आहे. आणि या सगळ्या श्रमाचं फळ काय, तर ते आहे सोन्यासारखे दाणे. पुन्हा एकदा तोच रंग, पीक पिवळे पिवळे. हा जो पिवळा रंग आहे ना, तो फक्त पीक तयार झाल्याचं लक्षण नाही. हे खरं सोनं आहे, वर्षभराच्या कष्टाचं, घामाचं सोनं. अरे वा, आता इथे बहिणाबाईंची प्रतिभा बघा. त्या पिकाच्या कणसाला फक्त एक वनस्पती मानत नाहीत, त्याला काय म्हणतात, दाण्याची पापणी. विचार करा, जसं पापणी आपल्या डोळ्यांचं रक्षण करते, तशी की कणसं त्या दाण्यांचं रक्षण करत आहेत. किती हळवार, किती जिव्हाळ्याची कल्पना आहे ही. यातूनच शेतकऱ्याचं पिकाशी असलेलं नातं आपल्याला कळतं. खरं पाहिलं तर या संपूर्ण कवितेमधून एक प्रचंड आदर आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त होते. शेतकऱ्यासाठी हे पीक म्हणजे केवळ वर्षभराच्या कष्टाचं फळ नाही, तर तो निसर्गाचा एक आशीर्वाद आहे, एक उदार देणगी आहे. आणि आता आपण येऊया शेवटच्या भागाकडे, बहिणाबाईंची वाणी. बहिणाबाई चौधरी महाराष्ट्रातले एक निरक्षर शेतकरी, पण त्यांच्या कवितेत मातीचा सुगंध आहे आणि जगण्याचं मोठं तत्त्वज्ञान आहे. त्यांचं शिक्षण पुस्तकातून नाही, तर थेट निसर्गातून आणि अनुभवातून आलेलं होतं. आणि हीच त्यांच्या शब्दांची खरी ताकद आहे. कविता आता आपल्याला पुढच्या टप्प्याकडे घेऊन जाते. खये करारे तयार म्हणजे काय, तर धान्य मळण्यासाठीचं खळं तयार करा. शेतातलं काम आता संपत आलंय आणि त्या दाण्यांच्या पुढच्या प्रवासाची तयारी सुरू झाली आहे. आणि हा जो प्रवास आहे ना, शेतापासून खड्यापर्यंतचा, हाच त्या वर्षभराच्या मेहनतीला पूर्णत्व देतो. याच ठिकाणी कष्ट सोन्याच्या दाण्यांमध्ये बदलतात आणि मग घरात अन्न येतं. बहिणाबाईंची ही कविता आपल्याला एका खूप साध्या पण तितक्याच महत्त्वाच्या प्रश्नावर आणून ठेवते, की आपण जे रोज अन्न खातो, त्या अन्नामागे असलेल्या या प्रचंड श्रमाचा आणि त्यामागच्या भावनेचा आपण कधी किती विचार करतो.